नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 8 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत मेलिसा चक्रवादळ कुठे आलेले आहे? महिला क्रिकेट विश्वचषक 2025 हा कुठे पार पडलेला आहे? गजाला हाशमी या व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. निसार उपग्रह कोणत्या 2 संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि तो सध्या चर्चेमध्ये का आहे? हे देखील आपण पाहणार आहोत. आणि स्मृती मंदना, जेमिमा रॉड्रिगेज आणि राधा यादव यांना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येकी 2.25 कोटींचे बक्षीस जाहीर झालेले आहे. त्याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. आर्य समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली? तर यासाठीचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती 1875. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आर्य समाजाची स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच निमित्ताने सध्या त्याचे अधिवेशन दिल्ली येथे पार पडलेले आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने आर्य समाजाची स्थापना कधी झाली आणि केव्हा झाली हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई या ठिकाणी केलेली होती. तर आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. आज आहे 8 नोव्हेंबर. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी विमुद्रीकरणाचे म्हणजे डिमॉनिटायझेशनचे धोरण जाहीर करण्यात आलेले होते. चलनी नोटांमध्ये 500 आणि 1000च्या नोटांवर याद्वारे बंदी आणलेली होती. आपल्याला माहीतच असेल त्यावेळेचा हा सर्वात मोठा निर्णय होता. 8 नोव्हेंबर 1895 दुसराच एक प्रयोग करत असताना विल्यम रॉन्टजेन यांनी क्षकिरणांचा म्हणजे एक्स-रेचा शोध लावलेला होता. 8 नोव्हेंबर 1656 खगोलशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचा आजच्या दिवशी जन्म. धूमकेतूची कक्षा मोजणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यामुळे लक्षात घ्या 8 नोव्हेंबर दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत. डिमॉनिटायझेशनसाठी हा दिवस आता ओळखला जातो आणि तसेच एक्स-रे याचा शोध विल्यम रॉन्टजेन यांनी लावलेला होता आणि आपल्याला सायन्समध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घेण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. मेलिसा चक्रीवादळानंतर भारताने कोणत्या देशांना मदत पाठवलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ब्राझील आणि त्रिनिदाद. पर्याय क्रमांक 2 जमैका आणि क्युबा. पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया आणि थायलंड. आणि पर्याय क्रमांक 4 फिलिपाईन्स आणि कंबोडिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमैका आणि क्युबा. तर भारताकडून जमैका आणि क्युबाला मानवतावादी मदत जाहीर झालेली आहे. कारण या ठिकाणी हरिकेन मेलिसा हे आलेले आहे. 4 नोव्हेंबर 2025 या दिवशी हे चक्रीवादळ आलेले होते. नवी दिल्ली येथून ही मानवतावादी मदत पाठवण्यात आलेली आहे. जमैका आणि क्युबाला प्रत्येकी सुमारे 20 टन साहित्य आणि अन्न पाठवण्यात आलेले आहे. यामध्ये अन्न, दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, वीज जनरेटर यांचा समावेश आहे. यात आरोग्यासाठी आरोग्य मैत्री भीष्म क्यूब फील्ड हॉस्पिटल्स यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे लक्षात ठेवा भारताकडून जमैका आणि क्युबाला मानवतावादी मदत ही जाहीर झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. गजाला हाशमी यांची अमेरिकेतील कोणत्या राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवड झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टेक्सास, पर्याय क्रमांक 2 कॅलिफोर्निया, पर्याय क्रमांक 3 न्यूयॉर्क आणि पर्याय क्रमांक 4 व्हर्जिनिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हर्जिनिया. तर नुकतेच गजाला हाशमी यांची व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी ही निवड झालेली आहे. त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे सध्या ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बाब आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याचे उपराज्यपाल म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचा पक्ष आहे डेमोक्रॅटिक पार्टी. त्यांचा जन्म 1964 मध्ये हैदराबाद या ठिकाणी झालेला होता. त्यांची निवड व्हर्जिनिया राज्यातली आहे. त्या प्रथम भारतीय मुळाची महिला असणार आहेत. प्रथम मुस्लिम महिला आहेत आणि पहिले दक्षिण आशिया अमेरिकन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आपल्याला माहीतच असेल की नुकतेच न्यूयॉर्कच्या महापौरपदी देखील भारतीय वंशाचेच एक जे आहेत, जे डेमोक्रॅटिक पार्टीचेच आहेत, त्यांची निवड झालेली आहे. ते कोण आहेत याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. कारण ऑलरेडी आपण कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर आता लक्षात ठेवा गजाला हाशमी व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी त्यांची निवड. प्रश्न क्रमांक 3 निसार उपग्रह कोणत्या 2 संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नासा आणि स्पेसएक्स. पर्याय क्रमांक 2 इस्रो आणि DRDO. पर्याय क्रमांक 3 नासा आणि इस्रो. आणि पर्याय क्रमांक 4
इस्रो आणि ESA. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नासा आणि इस्रो. तर निसार उपग्रह आता सध्या चर्चेमध्ये आहे कारण तो मागे काही दिवसांपूर्वी सोडलेला होता आणि या उपग्रहाने आता आपले कार्य सुरू केलेले आहे. निसार उपग्रहाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी आपले कार्य सुरू केलेले आहे. या निसारचे पूर्ण नाव आहे नासा इस्रो सिंथेटिक ॲपरेचर रडार. बाजूच्या चित्रामध्ये त्याच्याबद्दलची सविस्तर अशी तुम्ही जी काही इमेज आहे त्याच्यामध्ये जे काही माहिती मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता. इस्रो आणि नासाचा हा पहिलाच संयुक्त उपग्रह प्रकल्प आहे. हा उपग्रह 30 जुलै 2025 या दिवशी प्रक्षेपित करण्यात आलेला होता आणि 7 नोव्हेंबर 2025 या दिवशी या उपग्रहाने आपले कार्य सुरू केलेले आहे. रॉकेटचे नाव होते इस्रोचे GSLV F-16. ठिकाण होते सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा. या उपग्रहाचे वजन आहे 2392 किलोग्रॅम. नासाचे योगदान यामध्ये काय आहे तर एल बँड सिंथेटिक आर्पेचर रडार म्हणजे SAR आणि इस्रोचे योगदान आहे एस बँड SAR. तर लक्षात घ्या निसार उपग्रह सध्या चर्चेमध्ये आहे कारण त्यांनी आपले कार्य सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 महिला क्रिकेट विश्वचषक 2025 हा कुठे पार पडलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका, पर्याय क्रमांक 2 इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 3 भारत आणि बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 भारत एक हाती आयोजक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि श्रीलंका. तर नुकतेच भारताने महिलांचा विश्वचषक हा जिंकलेला आहे. याबद्दल आपण ऑलरेडी कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये यांच्याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे. तर त्यातील महाराष्ट्राच्या ज्या खेळाडू आहेत त्या संघातील त्या म्हणजे स्मृती मंदना, जेमिमा रॉड्रिगेज आणि राधा यादव यांना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येकी 2.25 कोटींचे बक्षीस हे जाहीर करण्यात आलेले आहे. तर आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेता संघ आहे भारत, उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका. आयोजन केलेलं होतं भारत आणि श्रीलंका या 2 देशांनी. याचा कालावधी होता 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025. एकूण 8 संघ यामध्ये सामील झालेले होते. अंतिम सामना हा डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई या ठिकाणी खेळवला गेलेला होता. प्लेयर ऑफ द मॅच म्हणजे जी फायनल मॅच होती त्यातील प्लेयर ऑफ द मॅच होती शफाली वर्मा आणि प्लेयर ऑफ द सिरीज ही ठरलेली आहे दीप्ती शर्मा. आणि या सर्व स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चेचं नाव असलेलं आहे ते म्हणजे भारतीय संघाचा कोच होता अमोल मुजुमदार. प्रश्न क्रमांक 5 शेफाली वर्मा यांची 2026 साठी कोणत्या संस्थेच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हरियाणा क्रीडा विभाग, पर्याय क्रमांक 2 हरियाणा महिला आयोग, पर्याय क्रमांक 3 महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 क्रीडा मंत्रालय भारत सरकार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा महिला आयोग. शेफाली वर्मा यांची नुकतीच हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती झालेली आहे आणि हरियाणा महिला आयोगाच्या या आता ब्रँड अँबॅसेडर म्हणून कार्य करणार आहेत. लक्षात घ्या सध्या शेफाली वर्मा यांनी नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये अतिशय चमकदार अशी कामगिरी केली होती कारण सेमीफायनलच्या मॅचपर्यंत त्या संघाचा भाग नव्हत्या परंतु सेमीफायनलमध्ये एक खेळाडू इंजोर्ड झाला आणि त्यांच्याऐवजी रिप्लेसमेंट म्हणून शेफाली वर्मा आलेली होती आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही स्पर्धेमध्ये अतिशय ऐतिहासिक अशी कामगिरी करत भारताला जेतेपद त्यांनी पटकावून दिलेले होते आणि त्यामुळेच हरियाणा सरकारने महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. आपल्याला इथे परीक्षेमध्ये प्रश्न कन्फ्युजन करून विचारला जाऊ शकतो की हरियाणा महिला स्पोर्ट्सची ब्रँड अँबॅसेडर आहे किंवा दुसऱ्या कोणते आहे असं पण विचारलं जाऊ शकतं परंतु कन्फ्यूज होण्याची गरज नाही कारण महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर आहेत हे लक्षात असणं गरजेचं आहे. आणि या संपूर्ण म्हणजे महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी निवड करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तर महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे, नशामुक्त म्हणजे ड्रग फ्री जीवनशैलीचा प्रचार करणे, लैंगिक समानता म्हणजे जेंडर इक्वेलिटीचा प्रसार करणे आणि महिला सशक्तीकरण म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंटला वाढ किंवा चालना देणे. तर लक्षात ठेवा शेफाली वर्मा हरियाणा महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या अशा आजच्या चालू घडामोडी होत्या. आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ची प्लेयर ऑफ द सिरीज ही कोण ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्मृती मंदना, पर्याय क्रमांक 2 दीप्ती शर्मा, पर्याय क्रमांक 3 शफाली वर्मा आणि पर्याय क्रमांक 4 जेमिमा रॉड्रिगज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील
त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.